आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6,486 कोटी 20 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 7 तारखेला जमा होणार. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत असल्याची काँग्रेसची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर आणि येत्या 2 दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेची लाट. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं 14% अधिक योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती आहे, असं ते म्हणाले. दावोसमध्ये झालेल्या 15 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून ते म्हणाले की यातून 15 लाख रोजगार निर्मिती शक्य आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्याची राज्य सरकारची योजना आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल राज्यपालांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. राज्य सरकार या अंतर्गत उत्कृष्टता केंद्र आणि अनुवाद प्रबोधिनी स्थापन करण्यात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6,486 कोटी 20 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या. त्यात सर्वाधिक 3,000 कोटी रुपयांहून अधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 4,500 कोटी रुपये आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेसाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद त्यात आहे. या मागण्यांवर 6 आणि 7 मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग तसंच प्रदीप जाधव नाईक, मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे, तुकाराम बिरकड दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून विधानसभेचं कामकाज तहकूब झालं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारनं भूमिका मांडावी अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यावर राज्यपाल किंवा विधानसभा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर विधान परिषदेत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना तसंच घनश्याम दुबे, नारायण वैद्य, सुभाष चव्हाण या दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर झाल्यावर विधान परिषदेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब झालं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानभवन परिसरात दिली. 2,40,00,000 लाखांपेक्षा अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया सुरू होईल. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली. राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता असं पटोले म्हणाले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले आहेत, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भाग ओसाड पडत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली. शेतीवर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात क्रांती व्हायला पाहिजे होती, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षमता निर्माण व्हायला पाहिजे होती, ते करायला सरकारला अपयश आलेला आहे का, हा या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव तसंच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम, नापिकी आणि अतिवृष्टीची भरपाई, तुषार आणि ठिबक सिंचनाचं अनुदान मिळावं इत्यादी मागण्यांसाठी वाशिममध्ये आज काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेसचे राज्य सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज यवतमाळमध्ये आंदोलन करण्यात आलं. कर्जमाफी, सोयाबीनला हमीभाव इत्यादी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं कर्जमाफी आणि सोयाबीनला 7,000 हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र सत्ता मिळाल्यावर त्याची पूर्तता केली नाही असा आरोप आंदोलकांनी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या 5 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विधानसभा आमदारांच्या मधून ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 10 मार्चला अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 17 मार्चपर्यंत मुदत आहे. 18 मार्चला अर्जांची छाननी झाल्यावर 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. आवश्यकता भासल्यास 27 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये जुनागड जिल्ह्यात सासन गीर इथं राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या 7वी बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. डॉल्फिन संवर्धनाविषयी स्थानिक रहिवाशांमध्ये जागृती निर्माण करावी असं मोदी यावेळी म्हणाले. देशातल्या सिंह गणनेची 16वी फेरी यंदा घेण्यात येईल असं सांगत त्यांनी बारडा अभयारण्यात सिंहाच्या जतनासाठी मदत जाहीर केली. वेव्ज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलं आहे. ॲनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटिशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. यात उद्या गुनीत मोंगा यांचं 5 मार्च रोजी अर्नी ओले लोपेज, 6 मार्च रोजी अनुसिंह चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. मास्टर क्लासमध्ये शोभू यार्ला गड्डा यांनी आज मार्गदर्शन केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा उपक्रम 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. वेव्ज समिट 2025 अंतर्गत संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रसार भारती आणि सारेगामा यांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात विविध बँड्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात 8वे अभ्यागत पुरस्कार प्रदान केले. देशातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक स्तरावर एक ब्रँड म्हणून उदयाला येण्याची क्षमता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. देशात संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. उच्च शिक्षण संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. ICC चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची लढत आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना उद्या दुपारी 2:30 वाजता दुबई इथं रंगणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 5 मार्चला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या 2 संघांदरम्यान लाहोर इथं होणार आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजयी ठरणारे संघ 9 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात झुंजणार आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 38.6% इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 6,486 कोटी 20 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 7 तारखेला जमा होणार. राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत असल्याची काँग्रेसची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर आणि येत्या 2 दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूयात आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.